विरोधी पक्ष जो आहे तो पुन्हा एकदा या निवडणुकीत सुद्धा कमकुवत दिसतोय। विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी ग्रामीण भागामध्ये मजबूत आहेत असं म्हटलं जायचं, पण चिपळूणच्या कापसाड वंचित आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं भास्कर जाधवांना सुद्धा विजयाचं श्रेय आहे। भास्कर जाधवांना निश्चितपणे इथं यश मिळालेलं दिसतंय। चिपळूणच्या कापसाळमध्ये सुभाष जाधव हे विजयी झालेले, तर वंचित आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीचे ते उमेदवार होते, त्यामुळे त्यांच्या या विजयाचं श्रेय जे आहे ते भास्कर जाधवांना सुद्धा दिलं जात आहे। पण उबाठाला बाकी ठिकाणी मात्र फारसं रत्नागिरीमध्ये यश मिळालेलं नाहीये। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। छत्रपती संभाजीनगर मधून पंचायत समितीत भाजपला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये एकही जागा भाजपला जिंकण्यामध्ये अपयश आलंय। छत्रपती संभाजीनगरचं चित्र आपण बघतोय। पैठणमध्ये भाजपला भोपळाही फोडता आलेला नाहीये, कारण पैठणमध्ये आपण बघतोय की खासदार संदीपान भुमरे यांचं मोठ्या प्रमाणात पैठण भागामध्ये वर्चस्व आहे, त्यामुळे भाजपला तिथे आपलं खातं उघडता आलेलं नाहीये। छत्रपती संभाजीनगरची एकंदरीत आकडेवारी काय आहे आतापर्यंतची ती आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर छत्रपती संभाजीनगरकडे आपण थेट जातोय। भाजप 16 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। शिंदेची शिवसेना तीच आकडेवारी आहे, 16 जागांवर आघाडीवर। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागा आणि शिवसेना युबीटी 6 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकंदरीतच भाजप आणि शिंदेची शिवसेना ही एकाच लेवलला असल्याचं चित्र विलास आपण बघतोय। दोघेही जण 16 जागांवर आघाडीवर आहेत। निश्चित आहे की संभाजीनगरमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे, त्या दिशेने ते जात आहेत। लातूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर आहे। महापालिका निवडणूक मध्ये बघितलं, काँग्रेसनं कमबॅक केलेलं होतं। भाजप 16, काँग्रेसच्या खात्यात 14 जागा। गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाची निर्विवाद सत्ता होती जिल्हा परिषदेमध्ये, पण यावेळी मात्र काँग्रेस तिथं लढाई देताना पाहायला मिळत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो एक हाती सत्ता होती त्या सत्तेला निश्चितपणे हादरा या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 जागा असंही आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। निश्चितच आता परभणीची बातमी आपण बघूयात। परभणीमध्ये जिल्हा परिषद भाजप राष्ट्रवादीमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळालेली होती। परभणीमध्ये भाजप 12 तर काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 13। परभणीचं आपण चित्र बघतोय। ठाकरेंची शिवसेना 9 जागांवर आघाडीवर असल्याचं आपण बघतोय। परभणीचा आढावा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊया। आकडेवारी नेमकी काय आहे परभणीची ती आपण पाहूयात। तर परभणीमध्ये आपण बघतोय थेट परभणी जंक्शन वरून आपली ट्रेन आलेली आहे। भाजप 17 जागांवर आघाडीवर आपल्याला दिसते आहे। शिंदेची शिवसेना 3 जागांवर आघाडीवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 6, शिवसेना युबीटी फक्त 2 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 3 जागांवर तिथे आघाडीवर आहे, तर अपक्ष 1 जागेवर आघाडीवर आहे। परभणी जिल्हा परिषदेची आकडेवारी आपण पाहिली विलास, खासदार खरं तर शिवसेना युबीटीचा तिथं आहे आणि त्यांनी स्थानिक पातळीवर बराच प्रचार प्रसार केलेला होता, तरीही आपण बघतोय आकडेवारी भाजपच्या बाजूने आपल्याला जास्त दिसून येते।